मी सुरेखा जबडे माझी स्वरचित कविता अमरत्व सादर करत आहे. त्याचा थोडक्यात मतितार्थ आणि थोडी अतिशयोक्ती पण आहे की वरतून देवाकडनं आपल्याला निरोप आलेला आहे आणि त्याच्यावर मी एक कविता केलेली आहे. देवाचा वरतून निरोप आला, देवाचा वरतून निरोप आला, ज्याला जगायची तेवढी जगा. देवाचा वरतून निरोप आला, ज्याला जगायची तेवढे जगा. मरण्याची भीती आता बाळगू नका, मरण्याची भीती आता बाळगू नका. मरण्याच्या भीतीने घाबरून घाबरून जगू नका, मरणाच्या भीतीने घाबरून घाबरून जगू नका. बिनधास्त जगा, बिनधास्त जगा. आयुष्याचा पुरेपूर उपभोग घ्या, आयुष्याचा पुरेपूर उपभोग घ्या. बिनधास्त जगा, आयुष्याचा पुरेपूर उपभोग घ्या. परंतु एक लक्षात ठेवा, परंतु एक लक्षात ठेवा, तुम्ही हवे आहात का या जगाला? परंतु एक लक्षात ठेवा, तुम्ही हवे आहात का या जगाला? तुम्ही हवे आहात का या घराला? तुम्ही हवे आहात का या घराला? परंतु एक लक्षात ठेवा, तुम्ही हवे आहात का या जगाला? तुम्ही हवे आहात का या घराला? जरी तुम्ही हवे असाल तरी हे शरीर व्याधीने झेपवेल का तुम्हाला? जरी तुम्ही हवे असाल तरी हे शरीर व्याधीने झेपवेल का तुम्हाला? घरामध्ये अनेक वृद्धांचे वृद्धाश्रम तयार होईल, घरामध्ये अनेक वृद्धांचे वृद्धाश्रम तयार होईल. तरुण मुलांना झेपवेल का तुम्हा सर्वांकडे लक्ष द्यायला? तरुण मुलांना झेपवेल का तुम्हा सर्वांकडे लक्ष द्यायला? तुम्ही शेवटी म्हणाल, देवा नको रे इतके जीवन, ने आता तू आम्हाला. तुम्ही शेवटी असे म्हणाल, नको रे देवा इतके जीवन, ने आता तू आम्हाला. जीवनाचा अभ्यास करण्यापेक्षा मोक्षाचा सुरू करा अभ्यास. जीवनाचा अभ्यास करण्यापेक्षा मोक्षाचा सुरू करा अभ्यास. देव तर सर्व देतो, देव तर सर्व देतो. हो, जन्ममरण त्याच्या हातात. बरोबर आहे, देव तर सर्व देतो, जन्ममरण त्याच्या हातात. तुम्ही मागून मागून अमरत्व मागितले, तुम्ही मागून मागून अमरत्व मागितले तर तो कंटाळून देईल तुम्हाला. तुम्ही मागून मागून अमरत्व मागितले तर तो कंटाळून देईल तुम्हाला. परंतु लक्षात ठेवा, झेपवेल का आपल्याला? परंतु लक्षात ठेवा, झेपवेल का आपल्याला? व आपण परत म्हणू, देवा नको रे इतके जीवन, मरण दे आम्हाला, मरण दे आम्हाला. धन्यवाद.